सुधीर मुनगंटीवार जे आहेत भाजपचे, ते ज्या प्रकारे भाजपमध्ये तुम्हाला स्थान दिलेलं आलेलं होतं, जी परिस्थिती भाजपमध्ये ओढवली होती तुमच्यावरती, तशीच परिस्थिती सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ओढवल्या जात आहे. आणि कुठेतरी एकनाथ खडसे यांचा केला जात असल्याची चर्चा, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे केला जात आहे का, होतंय का, अशी चर्चा रंगते. काय सांगाल बघा संदर्भात? सुधीर मुनगंटीवार हे जन्मापासूनच संघाच्या विचाराने भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी सहमत असलेलं कुटुंब आहे. त्यांचे वडीलही जिल्हा संघचालक होते. त्या संस्कारामध्ये ते वाढलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकतः त्यांचा विचार करण्याचा आपला स्वभाव जो आहे तो या संदर्भामधला असतो. काही गोष्टी घडतात, काही अनावधानाने घडतात, काही घडवून आणल्या जातात आणि काहीमध्ये आपलीही चूक असते, काही वेळा परिस्थिती पण कारणीभूत असते. अशा स्थितीमध्ये जे घडत असतं त्या घडत्या परिस्थितीमध्ये आज सुधीर मुनगंटीवार अडकलेले आहे. सुधीर मुनगंटीवार एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. वर्षानुवर्ष त्यांनी पक्षाची सेवा केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहे. खरं म्हणजे त्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष काढावा, त्यांना प्रदेश अध्यक्षपदावरून काढावं आणि दुसरा करावा, ही ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस सुधीर मुनगंटीवारांना त्या ठिकाणी ठेवावं अशीच माझा आग्रह त्या कालखंडामध्ये होता. पण दुर्दैवाने तो बदल झाला आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामधली एक स्थिती बदलली. जर त्या कालखंडामध्ये सुधीर मुनगंटीवारांना प्रदेश अध्यक्षपद ठेवण्यासाठी मी संमती दिली असती, म्हणजे त्यांना बदलवण्यासाठी संमती दिली नसती, तर कदाचित राजकीय स्थिती बदलली असती. पण ठीक आहे, जे घडलेलं आहे, भारतीय जनता पार्टी त्या कालखंडामध्ये एक वेगळ्या रीतीने चालणारा पक्ष होता. आज परिस्थितीनुसार त्या पक्षामध्ये बदल झाले आणि सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूरमधली जी स्थिती त्यांची झाली, त्या चंद्रपूरमध्ये त्यांना असं वाटतं की ते विरोधकांशी सामना करू शकतात, परंतु पक्षांतर विरोधकांशी सामना करणं त्यांना अवघड आहे. आणि त्यामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यामधली जी स्थिती आज आली त्याच्यावरून असं दिसतं आहे की त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण कुठेतरी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना अपयश आलं. आणि हे अपयश का आलं याचे कारण आता शोधतील, वेगवेगळे कारणं त्याच्यामध्ये असतील. परंतु हे सर्व चित्र पाहत असताना हे जे पराभव करण्यासाठी ज्या प्रवृत्ती होत्या पक्षामधल्या, त्यांच्या पाठीशी कोण उभा आहे याबाबत ते वारंवार बोललेले आहे. आणि ही स्थिती माझ्या कालखंडामध्ये होती. पक्षामध्ये तोपर्यंत आपलं मत व्यक्त करण्याची संधी होती, पण नंतरच्या कालखंडामध्ये आपलं प्रामाणिकपणे व्यक्त केल्यानंतर ते कटू असेल, सत्य असेल तरी ते न आवडणारं होतं. आणि म्हणून मग एक व्यक्तिगत संघर्ष त्याच्या माध्यमातून सुरू झाला होता. तसाच आता या ठिकाणी हा संघर्षाला सुरुवात झाली असं मला वाटतं. तुम्ही खूप संघर्ष भाजपमध्ये केला, भाजप वाढवला, त्यांचा देखील सिंहाचा वाटा होता, म्हणजे तुमचाही सिंहाचा वाटा होता भाजप वाढवण्यामध्ये. मुनगंटीवार हे जुनी पदाधिकारी आहेत. कुठेतरी असं एकनाथ खडसे त्यांचा आता सध्या त्या पक्षामध्ये केला जात असल्याचं बोललं जाते. राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यामध्ये जे अनेक नेते होते, मुंडे साहेब होते, गडकरी होते, प्रमोद महाजन होते, बनकर होते, अशा अनेक नेत्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आगळं स्थान निर्माण करून दिलेलं होतं. अनेक वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीची सेवा केली. कठीण कठीण कालखंडामध्ये दगड खाल्ले, धोंडे खाल्ले, चिखल खाल्ला, मारामाऱ्या केल्या, उपेक्षितासारखं जीवन जगलं, अनेकदा टिंगल टवाळी झाली. परंतु त्या कालखंडामध्ये भाजपच्या तत्वापासून काही दूर आम्ही गेलो नाही. आज परिस्थितीनुसार मी दूर गेलो असेल, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये जेवढं योगदान माझं होतं तेवढं सुधीर मुनगंटीवारांचं होतं. सुधीर भाऊंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी, शैलींनी महाराष्ट्र विधानमंडळामध्ये त्यांनी गाजवलं आणि भारतीय जनता पार्टीने एक वेगळी प्रतिमा त्यांच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे आज भाजपला जे वैभव दिसत आहे किंवा भारतीय जनता पार्टी ज्यात विस्तारलेली आहे त्याच्या मागे अशाच कार्यकर्त्यांचा हात आहे. ठीक आहे, काही व्यक्तिगत मतभेद असू शकतील, पण त्यांची मेहनत तुम्हाला विसरता येणार नाही, त्यांचे कष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. त्यांच्या कष्टामुळे आज तुम्ही या ठिकाणी आहात
आणि आज त्यांचे कष्ट जे त्यांनी पायाभरणी केली, त्या पायाभरणी करत असताना किती कष्ट त्यांनी उपसले, ह्याची जाणीव ठेवूनच मला वाटतं की त्यांच्याविषयी एक आदराच्या आणि सन्मानाची भावना ठेवायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.